ते माझा मितवा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की अर्णव आता सगळ्यांच्या समोर बसलेला असतो आणि त्याच वेळेला आकाशचं नाव बोर्ड ऑफ डिरेक्टरने सिलेक्ट केलेलं नसतं आणि त्यामुळेच ना तो आता मध्ये बोलत म्हणत असतो की सॉरी टू से पण तुम्ही आकाशला का सिलेक्ट केलं नाही आहे याचं रिझन कळेल का, कारण त्यांनी कंपनीसाठी खूप मोठे योगदान दिलेलं आहे, मग तुम्ही त्याचं सिलेक्शन का केलं नाही असंही आता विचारलं जातं. तेव्हा बोर्ड ऑफ डायरेक्टरची माणसं मला सांगत असतात की ते काय आहे ना, आम्ही त्यांचं सिलेक्शन केलंही असतं पण त्यांचा एक्सपिरियन्स खूप जास्त कमी आहे बाकी लोकांपेक्षा. म्हणजे ज्यांनी पार्टिसिपेट केलं आहे त्यांचा जास्त एक्सपिरियन्स आहे. मग अशा तुलनेत जर आम्ही आकाश यांना सिलेक्ट केलं तर मग आम्हाला हे सुद्धा वाटू शकतं की त्या लोकांना ना कुठेतरी मनात गिल्ट राहील की नंतर येणारा व्यक्ती पुढे जाऊ शकतो आणि आम्ही मागे राहू शकतो, आणि त्यामुळेच ना आम्ही आकाश यांचा विचार पुढे केला नाही आहे. मग तेव्हा अंजलीसुद्धा मध्ये पडत बोलत असते, पण खरं तर ना आकाश यांनी उत्तम प्रेझेंटेशन दिलं होतं. त्याचसोबत आतापर्यंत आकाश जे आहेत ना त्यांनी या कंपनीसाठी म्हणजे आता सात्विक फॅशन वाचावं यासाठी बरीच मेहनत घेतलेली आहे. त्यामुळे मला असं वाटत होतं की तुम्ही त्याचं नाव सजेस्ट करायला हवं, त्याला निदान एक योगदान तरी द्यायला हवं होतं, तुम्ही असं केलं नाही. त्यावर आता म्हटलं जातं की काय आहे ना, खरं तर जो CEO आहे म्हणजे अर्णव राजशिर्के यांच्या भावाला आम्ही जर चांगलं ट्रीट केलं तर त्यामध्ये भेदभाव होऊ शकतो ना. म्हणजे बाकीचे जे लोक आहेत पार्टिसिपेट केलेले ज्यांचे आधीचे एक्सपिरियन्स खूप मोठे आहेत, मग त्यांना असं वाटणार की आपण आहे ना फक्त ह्या सगळ्या काही गोष्टी आहेत ना या अशाच करतो आहे. म्हणजे त्यांना असं वाटणार की मग आपण का जॉब करतो आहे, मग ते जॉब सोडून जाण्याची सुद्धा शक्यता आहे ना. त्यामुळेच मग आम्ही विचार केला की ह्यांना आपण संधी द्यायला हवी, कारण तसंही ते तुमचे घरातले आहेत आणि आपण त्यांना संधी दिली तर मग ते चुकीचं वाटतं. आणि म्हणूनच मी म्हटलं आहे असंही आता इकडे अर्णव आणि त्याचसोबत अंजलीला बोललं जात असतं. अर्णव आणि अंजलीला जेव्हा या सगळ्या काही गोष्टी बोलल्या जातात ना तेव्हा दोघंही जण शांत असतात आणि सगळं काही ऐकून घेतात. आकाशला तर या सगळ्याचं वाईट वाटतं. आकाशला वाटलं होतं की त्याचं नाव घेतलं जाईल पण त्याचं नाव काही घेतलेलं नसतं आणि त्यामुळेच ना थोडासा प्रॉब्लेम होऊ शकतो. अर्णवने आपल्या परीने खूप जास्त प्रयत्न केलेले होते, शब्द टाकलेला होता की प्लीज तुम्ही एकदा विचार करा या सगळ्याचा, पण तरीसुद्धा ना काही घडलेलं नव्हतं. अर्णव म्हणत असतो की प्लीज बघा ना तुम्ही एकदा काही होऊ शकतं का, पण तरीसुद्धा ना त्यांनी नाही असं म्हटलेलं असतं. त्यांचं म्हणणं असं असतं की आपण घरातल्याच व्यक्तीला चान्स दिला तर मग पुन्हा त्याचा प्रॉब्लेम होऊ शकतो, म्हणूनच घरातल्या व्यक्तीला चान्स द्यायचा नाही आहे असंही आता ठरलेलं असतं. तेच दुसरीकडे मात्र हे सगळं होत असतानाच ना अर्णवला आता शेवटी ना मान्य करावंच लागतं त्यांची जी काही हे आहे ते, कारण कितीही काही झालं तरीसुद्धा त्यांच्या काही गोष्टी आहेत त्या मान्य केल्यावाचून पर्याय नसतो. तेच आता त्यांचा जो काही निकाल असतो तो त्यांनी जाहीर केलेला असतो. तोपर्यंत आकाशला ना वाईट वाटतं. आकाश जो आहे तो बाहेर निघून जातो. आकाश जसं आता बाहेर निघून जातो ना तसं मात्र इकडे आता बडबड सुरू असते की आकाशला सिलेक्ट केलं नाही या संदर्भात, पण आकाशला या सगळ्याबद्दल वाईट वाटतं आणि म्हणूनच तो बाहेर निघून गेलेला असतो. त्याला खूप जास्त राग येत असतो, कारण त्याने ना खूप प्रयत्न केलेले असतात या सगळ्यासाठी आणि आता तो फेल झालेला असतो. त्यामुळे त्याला ना गिल्ट येत असतं. त्याला कळत नसतं की काय करावं, सगळीकडनं हरलो आहे असं काहीसं फील येत असतं त्याला. तेव्हाच ना अर्णव म्हणतो की ठीक आहे, तुमच्या निर्णयाचा मी आदर करतो, मग जे काही निर्णय आहे ते तुम्ही सांगा असंही आता सांगितलं जातं. मग आता अंजलीने आणि अर्णवने त्यांना वाटेल तेवढे प्रयत्न केलेले असतात पण ते सगळे प्रयत्न ना फेल गेलेले असतात आणि त्यामुळेच ना इकडे आता काही बोलूनसुद्धा उपयोग नसतो आणि त्यामुळेच आता सगळं काही टेन्शन जे काही आहे ते आता आलेलं असतं. तेच आता दुसरीकडे पाहायला मिळत असतं की इकडे आता जे बोर्ड ऑफ डायरेक्टरची माणसं असतात त्यांनी सांगितलेलं असतं की आम्ही आमच्यापरीने प्रयत्न केले, पण आम्हाला जास्त एक्सपिरियन्स ज्यांचा वाटला ना त्यांनाच आम्ही पुढे योगदान दिलेलं आहे, त्यामुळे सॉरी, खरं सॉरी. मग आता अर्णवलासुद्धा त्यांचं ऐकावं लागतं, कारण शेवटी त्यांचे निर्णयसुद्धा योग्यच असतात. मग आता आपण आकाशला समजवू असा विचार ते दोघंही जण करतात, कारण आकाशला वाईट वाटलं आहे आणि आकाशकडनं खूप जास्त होप्स आहेत हेही वाटत असतं, पण अजूनही काही होप्स जे आहेत तर ते उरलेले नसतात अर्णवलासुद्धा. म्हणून अर्णवही आता आकाशकडे बाहेर येतो. आकाशला वाईट वाटत असतं पण आकाशला काय बोलावं ना हे सुचत नसतं. त्यामुळे आकाश जो आहे तो त्याला वाटेल तसं वागत असतो, पण अर्णव त्याच्या बाजूला येतो. अर्णव म्हणत असतो की सॉरी, मला माहिती आहे तुला या सगळ्याचा राग आला असेल, तुला कळत नसेल की काय करावं ते,
पण खरंच ना, खरंच मी तुझी या सगळ्यासाठी माफी मागतो. मग तेव्हाच ना इकडे आता अर्णवला आकाश म्हणतो की दादा, तू काय या सगळ्यासाठी सॉरी वगैरे बोलतोय? त्याची काहीच गरज नाही आहे सॉरी वगैरे बोलायची. मग आता आकाशला अर्णव समजावतो आणि म्हणतो की नेक्स्ट टाईम तू नक्कीच ट्राय कर. आता नको हे सगळं हे करूस. मला माहिती आहे नेक्स्ट टाईम तुझ्याकडनं काहीतरी चांगलं होऊ शकतं, असंही आता म्हटलं जात असतं. आणि जेव्हा या सगळ्या काही गोष्टी बोलल्या जातात ना, तेव्हा मात्र आता इकडे नम्रता जी आहे ती फार छान अशी तयार होत असते. नम्रता आता विचार करत असते की चला आता आपण मस्त तयार होऊया, कारण आकाश कधीही येतील आणि आकाशला आल्यानंतर त्याला सरप्राईज द्यायचं असं ठरलेलं असतं. आणि यासाठी तिने छान असं तयारी केलेली असते. तिची तयारी वगैरे झाल्यानंतर तिने आकाशला कॉलही करायला घेतलेले असतात की काय झालं, कुठपर्यंत झालं आहे सगळं काही. पण आकाश काही कॉल रिसीव करत नसतो. आकाश कॉल रिसीव करत नसल्यामुळेच ना नम्रताचा जीव नुसता वरखाली होत असतो. नम्रताचा जीव वरखाली होत असल्यामुळे नम्रताला आता कळत नसतं की काय करावं तेच आता इकडे ना नम्रता जी आहे ती विचार करते की चला आता इकडे जिजूंना तरी फोन करून बघूया. आकाश कामात असतील म्हणून कॉल रिसीव करत नसतील असा विचार करून ना मग आता नम्रताने अर्णवच्या फोनवर सुद्धा कॉल करायला घेतलेला असतो. अर्णवच्या फोनवर नम्रताचा कॉल येतोय हे अर्णवने लगेचच मोबाईल बाहेर काढून इकडे आता दाखवलेलं सुद्धा असतं आकाशला. पण आकाश काही कॉल रिसीव करायला तयार नसतो. आकाशने सांगितलेलं असतं की तिच्याशी मी नंतर बोलेन, थांब तू. आणि असं बोलूनच ना मग आता त्याने फोन ठेवून दिलेला असतो बाजूला. मग आता फोन तर त्याने ठेवून दिलेला असतो, पण आता अर्णव बोलत असतो की ती एवढे कॉल करते सो तिच्याशी बोलून घे ना. पण आकाश म्हणतो की आता मी तिच्याशी बोलून उपयोग नाही आहे. जे काही आहे ना मी प्रत्यक्ष तिच्याशी तिकडे जाऊनच बोलेन, नाहीतर पुन्हा तिची चिडचिड सुरू होईल. हे सुद्धा आकाशला माहिती होतं. म्हणूनच आकाशला फोनवर तिच्याशी काहीच बोलायचं नव्हतं. मग इकडे अर्णव जो आहे तो आकाशला समजावतो आणि आकाशला म्हणतो की नाही आता खूप झालं, आता इथून पुढे नाही असं सगळं करायचं. तुझा एक्सपिरियन्स कमी पडला आहे सो तयारी कर पुढे पुन्हा एकदा, असं देखील अर्णवने आकाशला म्हटलेलं असतं. इकडे आता त्या नम्रताने खूप जास्त तयारी केलेली असते. नम्रताने जशी तयारी केलेली असते ना तसं मात्र आता इथे नम्रताला विचारलं जातं की हे सगळं काय आहे. तेव्हा नम्रता म्हणते की आज हे येणार आहेत ना, सो मला माहिती आहे ते जिंकणार आहेत, त्यासाठी मी सगळी तयारी केली. बहुतेक आलेत. तिने औक्षणाच्या ताटापासून सगळं काही तयार केलेलं असतं. गोडाचे पदार्थसुद्धा बनवलेले असतात खास स्पेशली आकाशसाठी. पण आता जेव्हा हे दोघंही जणं घरामध्ये येतात तेव्हा मात्र आता ती बघते की आले आहेत हे दोघंही जणं. पण तेव्हाच तिच्या लक्षात येतं की ह्यांच्या दोघांची तोंडं पडलेली आहेत आणि त्यामुळे ती आता पुढे जाते आणि आकाशला म्हणते की आकाश काय झालं, जिंकलात ना तुम्ही, मला माहिती आहे तुम्हालाच जास्त वोट आले असतील. पण तेव्हाच ती औक्षण करायला जात असताना ना आकाश तिला मध्येच थांबवतो आणि आकाश तिला जसा मध्ये थांबवतो ना तसं नम्रता म्हणत असते की काय झालं आहे, तुम्ही असं का करताय, बोला ना. म्हणजे मला तर माहिती आहे की तुम्ही हे इलेक्शन जिंकला असाल. पण इकडे आकाश तिला नाही असं म्हणतो. आकाशने नाही म्हटल्याबरोबर ना इथे खूप मोठा धक्काच ना बसलेला असतो. काय करावं ना काहीच सुधरत नसतं. मात्र आता नम्रता सुरू होते, कारण नम्रताला असं वाटत असतं की हे सगळं काही जे आहे ना ते फक्त आणि फक्त अर्णवमुळे झालेलं आहे. आणि त्यानंतर मात्र ती आता आरडाओरडा करायला सुरुवात करते. ती आता म्हणत असते की आकाश तुमचं सिलेक्शन का झालं नाही ते मला सांगा. तेव्हाच ना आकाशची जर एक्सपिरियन्स जे आहे आकाशचं ते कमी पडलं, त्यामुळे आकाशचं सिलेक्शन झालं नाही असं देखील आता अर्णव सांगत असतो. तेव्हाच आकाशचं सिलेक्शन त्याच्या एक्सपिरियन्समुळे झालं नाही हे ऐकल्यानंतर ना इकडे आता वल्लरीसुद्धा चकित होते. तर दुसरीकडे नम्रता आरडाओरडा करायला सुरुवात करते. नम्रता म्हणत असते की हे कसं शक्य आहे, म्हणजे मला तर काही गोष्टी कळतच नाही आहेत, हे शक्य कसं काय होऊ शकतं ते. म्हणजेच आता मला सांगा अर्णव जिजू की आतापर्यंत जे कोणी शिकून आलेले आहेत ना ते आईच्या पोटातनं काही शिकून येत नसतात. प्रत्येकाला प्रत्येकाचं असतंच. आणि तसंच हे सुद्धा करतायत की यांनीसुद्धा बरेच प्रयत्न केले आहेत की. मग तुम्ही असं कसं म्हणू शकता की ह्यांचं
हे जे एक्सपिरियन्स आहे ते कमी पडलेलं आहे म्हणून तुम्ही काहीतरी बोलायला हवं होतं ना या सगळ्यामध्ये. तेव्हाच ना इकडे आता आकाश म्हणत असतो की नम्रता शांत हो, पण नम्रता शांत होत नसते. नम्रता अजून आक्रमक होते आणि ती म्हणत असते की कोणीही जो आहे ना तो आईच्या पोटातनं शिकून येत नसतो. तो जेव्हा पुढे पुढे समजतं ना तेव्हाच या गोष्टी कळतात. मग तुम्ही हे सगळं काही असं कसं काय बोलू शकता? तुम्हाला काही कळतं आहे का जिजू? तुम्ही हे चुकीचं केलेलं आहे. तुम्ही ना या सगळ्या काही गोष्टी ज्या केल्यात ना त्या फारच चुकीच्या आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की तुम्ही ना फक्त स्वतःचा विचार करता. तुम्ही कंपनीचे CEO आहात ना, मग तुम्हाला या सगळ्यात बोलता आलं नाही का? तुम्ही काहीतरी बोलायला हवं होतं. आकाशला योग्य ते स्थान द्यायला हवं होतं. पण तुम्ही तसं केलं नाही. तसं का कराल ना तुम्ही? तुम्हाला काय गरज पडली आहे? तुम्हाला तुमच्याशीच फक्त घेणं देणं आहे. मला कळतायत या गोष्टी. काहीतरी गडबड आहे. त्याशिवाय तुम्ही एवढं सगळं हे करणार नाही. कारण आकाश ना काम जो आहे तो परफेक्ट करतो. पण तुम्ही प्रत्येक वेळेला त्याला कमी लेखता. मी बघितलं आहे ना, प्रत्येक वेळेला त्याला मागे टाकता. का असं करता? मग इकडे ईश्वरी नम्रताला समजवायचा प्रयत्न करत असते. तर नम्रता आता ईश्वरीलाच पुढे टार्गेट करत म्हणत असते, तू तर काही बोलूच नको. मी जेव्हापासनं या घरात आली ना लग्न करून, तेव्हापासनं मी सगळं काही बघते. मी ऑब्झर्व करते तू काय काय केलं आहेस ना ते. कारण याआधी मला माहितीही नव्हतं की तू या सगळ्या काही गोष्टी अशा पद्धतीने करत असेल. पण आता आता ना मला बऱ्याच गोष्टी कळत आहेत. तू माझ्यावर कशी दादागिरी केली आहेस आणि काय काय नाही ते. त्यामुळे ना मला या सगळ्या काही गोष्टी कळून चुकल्या आहेत. त्यावर आता ताई तुझा काहीतरी गैरसमज होतो आहे. काही गैरसमज होत नाही आहे माझा. मला घरातली कामाला लावून तू फक्त कंपनीत जाऊन काम करत बसलीस. याआधी तुला वाटलं नाही का? म्हणजे मी जेव्हापासून आली ना तेव्हापासून तू मला तुझी जाऊ म्हणायला लागलीस ना. म्हणजे तू स्वतः मोठी जाऊ झालीस आणि मी छोटी. आणि त्यामुळे तुझं हे सगळं चाललेलं आहे असंही आता बोललं जात असतं. आणि जेव्हा या सगळ्या काही गोष्टी बोलल्या जातात तेव्हा मात्र आता बरी तिच्याकडे पाहतच राहते. कारण महाभयंकर असं रूप ना या नम्रताने घेतलेलं असतं. इकडे आता अर्णवही तिला शांत करत असतो. अर्णवही तिला म्हणत असतो की नम्रता तू जसं समजतेस तसं काही नाही आहे. त्यावर आता नम्रता टॉर्चर करत असते आणि नम्रता आता इकडे ना या अर्णवलासुद्धा बोलायची एक संधी सोडत नसते. ती सरळ म्हणते की तुम्ही तर बोलूच नका. तुम्ही ना किती चालू आहात ना ते मला माहिती आहे. कारण प्रत्येक वेळेला ना आकाशने बरेच प्रयत्न केले आहेत या कंपनीसाठी योग्य ते काहीतरी द्यायचं. त्या दिवशी कॉम्पिटिशनमध्ये सुद्धा मी पाहिलं ना, तुम्ही जिंकायला हवेत ना त्यासाठी आकाशने 100% प्रयत्न केले. स्वतःचं सगळं काही बाजूला सारून ना तो तुमच्यासाठी आला. पण इकडे आता मामा जे आहे ते सुद्धा आता नम्रताला शांत करत असतात आणि ते म्हणत असतात की नको नम्रता हे सगळं वाढवू. पण नम्रता काही थांबत नसते. नम्रताचं म्हणणं असतं की तुम्ही माझ्या नवऱ्याला स्थान दिलं पाहिजे होतं. माझ्या नवऱ्याला थोडी तरी किंमत द्यायला हवी होती. माझा नवरा आधीपासून सगळं सहन करतोय. पण सहन करणाऱ्या व्यक्तीला इतकंही तुम्ही सहन करून देऊ नये. कारण ते बोलत नाही याचा अर्थ असा नाही आहे ना. पण आता त्यांची बायको त्यांच्या पाठीशी आहे. त्यामुळे ना मला तुमच्या या गोष्टी पटत नाही आहेत असं देखील आता बोललं जातं. आणि तुम्ही लूजर आहात. तुम्ही या कंपनीला फक्त असंच मोठं केलं आहे. तुमचं जर एवढंच योगदान असलं असतं ना तर तुम्ही काहीतरी मोठं करू शकला असतात. पण तुम्ही काहीच करू शकलात नाही असंही आता बोललं जात असतं. जेव्हा आता एवढं सगळं बोललं जातं ना तेव्हा मात्र आता इकडे ना नम्रता तोंडाला येईल ते बोलत असते. नम्रता जेव्हा एवढं सगळं बोलते तेव्हा मात्र आता कळतच नसतं की काय करावं ते. नम्रताने अक्षरशः लूजर वगैरे अर्णवला म्हटलेलं असतं. त्यामुळे आता ईश्वरीचा पारा सटकतो. ईश्वरी म्हणत असते की ताई गप्प बस. पण तरीसुद्धा ना आता गप्प बसायचं नाव काही घेतलं जात नसतं. इकडे आता ती वाटेल ते बोलत असते अर्णवला. अर्णवला म्हणत असते की तू डरपोक आहेस, तू लूजर आहेस, तू काहीच करू शकत नाहीस. मग आता एवढं सगळं जेव्हा अर्णवला बोलल्यानंतर इकडे मात्र आता ईश्वरीचा पारा सटकत असतो. आकाशही आता म्हणत असतो की बस झालं, पुरे झालं. तुला एवढी गोष्ट आठवते ना, जेव्हा USचं जे काही काम होतं तेव्हा जाता आलं नव्हतं तेव्हा स्वतः अर्णवदादा तुला येऊन सॉरीही बोलला होता. या सगळ्या काही गोष्टी तू विसरू कशू शकतेस? तेव्हा ती म्हणते की मग सॉरी म्हटलं ते सुद्धा ना त्यांच्या ह्याच्यासाठी. त्यांना त्या मीडियासमोर जास्त आवाज कांगावा नको होता ना.
म्हणून त्यांनी मला सॉरी म्हटलं. मला काही कळत नाही का हा माणूस कसा आहे ते. या माणसाला ना मी चांगलंच ओळखते. हा माणूस ना फक्त स्वतःचा फायदा करून घेतो आहे. आपल्याबद्दल ना जराही विचार करत नाही आहे. आणि तुम्ही स्वतः बघा ना. तुम्ही स्वतः या कंपनीसाठी एवढं सगळं करताय, पण तुमचा विचार केला जातो आहे का? तुम्हाला काहीसुद्धा विचारलं जात नाही आहे. हे सगळं काही काय आहे? आता अर्णव ना या सगळ्यात शांत असतो. तो सगळं काही ना गुपचूपपणे ऐकून घेतो. कारण त्याला ना हे वाद वाढवायचे नसतात. त्या बिचाऱ्यावर आरोप केले जात असतात, पण तरीसुद्धा ना तो शांत असतो. पण या सगळ्यात ना वल्लरीला मात्र मजा येत असते. कारण आजपर्यंत अर्णवला एवढं कोणीच बोललं नव्हतं, आणि खास करून घरातले. पण इकडे नम्रताने जे तोंड चालवायला घेतलेलं होतं ना, त्यामुळे वल्लरी खुश असते. वल्लरी आता म्हणत असते की वा वा, काही कमाल केली आहे सोनबाईने, कसली बोलते. असाच विचार ना इकडे मात्र आता वल्लरी करत असते. वल्लरीला खूप आनंद झालेला असतो. पण आता इकडे ईश्वरीचा नुसता संताप होत असतो. कारण आहे ना, ती स्वतःबद्दल एक वेळ ऐकून घेईल, पण अर्णवबद्दल इतकं वाईट बोललेलं ना सहन होत नसतं तिला आता. सहनशक्तीची मर्यादा आता पूर्णपणे ओलांडली गेलेली असते. कारण नम्रताना खूप वाईट अर्णवला बोलत असते. आणि या सगळ्यात अर्णव तोंड उघडून एकदाही बोलत नसतो. कारण का तर नम्रता ही ईश्वरीची बहीण आहे, आणि आता ती ह्या घरात लग्न करून आलेली आहे. आणि त्यामुळेच काही बोलण्यात अर्थ नसतो, आणि बोलला तरी वाद वाढत जातील हे माहिती होतं. आणि म्हणूनच मग तो आता त्याचं तोंड शांत ठेवत होता. पण नम्रता थांबायचं काही नाव घेत नव्हती. नम्रताला असं वाटत होतं की ती एकटीच बोलते, याचा अर्थ आपण जे बोलतोय ते एकदम करेक्ट आहे, म्हणून तर आपल्याला कोणी बोलत नाही आहे. पण आजीही आता बोलत असते की नम्रता, खूप झालं, अति झालं आहे, बस कर तुझं हे सगळं काही, थांबव. पण आजींना सगळं नम्रता म्हणते की का का बस करायचं आहे? मला वाटत नाही मी बस करायला हवं करून. कारण आहे ना, जे खरं आहे ना तेच मी बोलते. मी काही खोटं नाही बोलत आहे तुमच्यासमोर, असंही आता म्हटलं जातं. मग जेव्हा या सगळ्या काही गोष्टी बोलल्या जातात, तेव्हा नम्रता जेवढं बेकार बोलत असते ना, त्याला मात्र ना आता इकडे खूप टेन्शन आलेलं असतं मामाला. मामा तर आता ना पाहतच राहतो. मामा म्हणत असतो की काय चाललं आहे हे. म्हणजे मामाने ना हे सगळं काही ना फर्स्ट टाईम बघितलेलं असतं. या सगळ्या काही गोष्टी जेव्हा मामा बघतो, तेव्हा मात्र मामा शांतच बसतो. कारण या नम्रताला कुठून शांत करायचं हेच मामाला समजत नसतं. त्यामुळे मामा शांतपणे गप्प बसलेला असतो. तेच इकडे वल्लरी मात्र एकदमच अवाक होत असते. वल्लरी जेव्हा अवाक होते ना, तेव्हा मात्र आता वल्लरीला कळत नसतं की काय करावं, म्हणजे नम्रताचं कसं कौतुक करावं. कारण नम्रता जे बोलते ना ते एकदम परफेक्ट आहे. आणि त्यामुळेच ना आता असं वाटत असते की चला, फायनली नम्रताने जे काही केलेलं आहे ना ते एकदम बढिया केलेलं आहे. पण इकडे आता ईश्वरी भडकते, आणि ईश्वरी येते, आणि ईश्वरीने आता जोरदार अशी कानाखाली नम्रताच्या वाजवून दिलेली असते. तेव्हा सगळ्यांना धक्का बसतो की हे सगळं काय चाललं आहे. मग तेव्हाच ना इकडे मात्र आता ईश्वरी आता म्हणत असते की आतापर्यंत ना ताई तुझं ऐकून घेतलं, खूप काही बोललीस अर्णव सरांना, पण आता नाही आहे. आता तुझा एकही शब्द ना मी ऐकून घेणार नाही आहे. कारण तुला काय वाटते, तू या सगळ्या काही गोष्टी बोलून गेलीस हे काय मी बघितलं नाही आहे, विसरली का मी? मला एकूण एक शब्द लक्षात द्या, तू जे जे काही बोललीस ना ते चुकीचं बोललीस, कळलं का? असंही बोलून आता मात्र ती तिच्यावर ओरडत असते. त्यावर आता नम्रता शांत राहते. कारण नम्रताला असं वाटतं की आपणच बोलतोय. पण आता या सगळ्या काही गोष्टींमध्ये ईश्वरीमध्ये पडल्यामुळे आता नम्रताची बोलती बंद झालेली असते. नम्रताला आता ईश्वरीने कानाखाली वाजवून दिलेली असते. मी माझ्याबद्दल सगळं काही सहन करेन, पण माझ्या नवऱ्याबद्दल बोलेल ना एकही शब्द सहन करणार नाही. आकाश भाऊजी या सगळ्यामध्ये हरलेत, पण या सगळ्याबद्दल मलाही वाईट वाटतंय. पण तरीसुद्धा प्रयत्न आपले चालले आहेत ना. मग का अशी करतेस तू? अर्णव सरांनी प्रयत्न केले नसतील असं मला काही वाटत नाही. त्यांनीसुद्धा प्रयत्न केलेच असणार आहेत, पण तरीसुद्धा तू इतकं त्यांना बोलून दाखवतेस. माझ्या गळ्यातलं मंगळसूत्र ना त्यांच्या नावाचं आहे, आणि त्यांच्यामुळेच ना मी इथपर्यंत आहे. त्यामुळे त्यांच्याबद्दल काही जर तू वाईट बोलत असशील ना तर मी सहन करणार नाही. कारण
आता या सगळ्या काही गोष्टी आहेत ना, त्या माझ्या डोक्यावरून चालल्या आहेत. तर आता ईश्वरीने नम्रताला सुनावलेलं असतं, त्यामुळे नम्रताला राग येतो. नम्रता आता रागारागानं तिकडनं निघून जाते. नम्रता जशी निघून जाते ना, तसं मात्र आता ईश्वरीलाही कळत नसतं की काय करावं. तिने तिच्या कानाखाली वाजवलेलं असतं. तिने योग्य केलेलं असतं, पण तरीसुद्धा ना शेवटी ती छोटी आहे आणि नम्रता मोठी आहे, त्यामुळे तिलाही थोडंसं वाईट वाटतं. पण अर्णवबद्दल बोललेलं तिला सहन होत नाही, त्यामुळे ती आता तिला सुचवते आणि तिला या सगळ्या काही गोष्टी तिने आता सांगितलेल्या असतात. आणि जेव्हा ती या सगळ्या काही गोष्टी ज्या आहेत ना, ती ऐकते. नम्रता तर निघून गेलेली असते आणि नम्रता निघून गेलेली असताना ना, आता मात्र इकडे आकाश त्याचसोबत इकडे जी ईश्वरी आहे तीसुद्धा आपापल्या रूममध्ये जातात. तर अर्णवही जातो. कोणी काहीच बोलत नाही, कारण या सगळ्याच्या काही गोष्टी घडत असतात ना, त्या भयंकर अशा घडत असतात. काहीच बोलू शकत नसतो आपण आणि त्यामुळेच ना शांत राहणंच अपेक्षित असतं. तेच दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळतं की ईश्वरी जी आहे ती रूममध्ये आल्यानंतर तिला आता सारखं तेच आठवत राहतं, जे काही खाली बोललं गेलेलं होतं ना ते. त्यामुळे आता मध्ये येऊनसुद्धा ईश्वरी ना त्या सगळ्याचा विचार करते, कारण तिला ना या सगळ्या काही गोष्टी सहन होत नसतात. काय करावं काही नाही, काही सुधरत नसतं. सगळं आता पाणी डोक्यावरून जात असतं. त्यामुळे आता या सगळ्या गोष्टींचा ती विचार करत असते. तेवढ्यातच ना अर्णवही तिच्या मागे येतो. पण अर्णवही आता ईश्वरीला एकही शब्द काही बोलत नाही, कारण आजपर्यंत अर्णवने एवढं कोणाचंच ऐकून घेतलेलं नव्हतं, जेवढं आज त्या खालीच असलेल्या नम्रताचं ऐकून घेतलेलं होतं. त्यामुळे अर्णव बेडवर बसतो आणि त्यानंतर ना तो आता त्याचं ब्लेझर वगैरे काढून टाकतो. तेच ईश्वरी त्याच्या बाजूला बसायला येते. ईश्वरी जशी त्याच्या बाजूला बसते ना, तसं आता नम्रताबद्दल जे काही खाली झालं त्याबद्दल मी नम्रताच्या वतीने माफी मागते. कारण मला माहिती आहे तुम्हाला आतापर्यंत असं कोणीही काहीच बोललं नव्हतं, पण आज तुम्हाला या सगळ्या काही गोष्टी ऐकाव्या लागत आहेत. त्यासाठी खरंच सॉरी, असंही आता ईश्वरी बोलत असते. तर अर्णव काहीच बोलत नाही. तर ईश्वरी अर्णवला म्हणते की अर्णव सर, मी ओळखते, मी चांगलं ओळखते तुम्हाला आणि ताईलासुद्धा, पण ताईच्या अंगामध्ये एवढे बदल कसे झालेत ना मला कळत नाही आहे. कारण ताई आधी अशी नव्हती, ताई वेगळी होती, पण आता ताई ना एकदमच वेगळं वागते, जे मी कधीही विचार केला नव्हता. म्हणजेच ना तुम्हाला म्हणून सांगते, ताई आहे ना आधी अशी कधीच वागली नव्हती, पण आता ताईला काय झालं आहे काहीच कळत नाही आहे. लग्न झाल्यापासून ताईमध्ये बरेच बदल झालेत आणि ती तोंडाला येईल ते बोलते. म्हणूनच ना मला ना या सगळ्या काही गोष्टी ना खूपच अशा धक्कादायक वाटतात. मग आता अर्णव म्हणतो की इट्स ओके, मी काही नाही घेते मनावर. पण आता अर्णवला माहिती असतं की त्याने ज्या काही गोष्टी सहन केलेल्या आहेत त्या भयंकर अशा आहेत, कारण या आधी ना त्यांनी ह्या सगळ्या काही गोष्टी ना कधीही सहन केल्या नव्हत्या, पण आता त्याला हे सगळं काही सहन करावं लागते. त्यामुळेच ना आता तो शांत असतो. पण ईश्वरी म्हणत असते की तुम्हाला सांगू का की जे काही झालं आहे ते भयंकर झालं आहे, पण नम्रताच्या वतीने मी तुमची माफी मागते. मला कळतं आहे की तुम्हाला या सगळ्या गोष्टींचा त्रास होतो आहे, पण खरंच सॉरी अर्णव सर. पण या सगळ्याबद्दल जे काही आहे ना ते मी एकदा बोलून घेईन नक्कीच. कारण तुम्हाला माहिती आहे का, त्या दिवशी आकाश भाऊजीसुद्धा माझ्याकडे आले होते. मला ते नम्रताबद्दल या सगळ्या गोष्टींबद्दल सांगत होते, कारण नम्रता जी आहे ना ती आता एक्स्ट्राच काहीसं वेगळं वागायला लागली. त्यामुळे त्यांनीही मला सांगितलं की नाही, हे सगळं काही चुकीचं आहे म्हणूनच मग आता मीही विचार करते की बऱ्याच पद्धतीने आता विचार करून, पण नका तुम्ही स्वतःला त्रास करून घेऊ, असंही आता ईश्वरी अर्णवला बोलते. आणि या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना त्या मी चेक करते की काय आहे आणि काय नाही ते. तर पुढील भागामध्ये पाहायला मिळतं की आकाश आता ओरडत असतो नम्रताला आणि नम्रताला म्हणत असतो की तुझं ना भयंकर असं चाललेलं आहे, मला तुझं आवडत नाही आहे, तू जे काही करतेस ते. कारण मला असं वाटलं नव्हतं की तू एवढीही असशील, पण आतापर्यंत ना
दादाने माझ्यासाठी खूप काही केले. त्याने बोर्ड ऑफ डिरेक्टरकडे शब्दसुद्धा टाकला होता माझ्यासाठी. मग आता नम्रताला तिची चूक समजत असते की तिने काय केलेलं आहे. इकडे आता ईश्वरीने तिच्या कानाखाली वाजवलेली असते ना, त्यामुळे ईश्वरीला थोडं वाईट वाटत असतं म्हणून ईश्वरी तिला सॉरी बोलले येते. कारण कितीही काही झालं तरीसुद्धा ती तिच्यापेक्षा वयाने मोठी होती ना म्हणून. मग मामा सांगतात नम्रताला की तूही तिची माफी माग. तर तेच आता दुसरीकडे ना वल्लरीला टेन्शन असतं. कारण उदयकांतने सांगितलेलं असतं की रमाकांतकडे एक नाही तर बरेच तुझ्या विरोधात पुरावे आहेत. मग आता ते सगळे पुरावे आपल्याला शोधावे लागतील असाही विचार ना आता केला जात असतो. तर तुम्हाला हा भाग कसा वाटला हे नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.